श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम। कुंडली वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु गंगागिरी महाराज की जय। सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय। अभयम सत्व संशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थिति दानम दमस्य यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गंगाविशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं त्वं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम्। तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगम्। मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनितिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम्। शुचिः शीलः समदक्षः सप्रतापी जितेन्द्रियं तं नारायण गिरिं वन्दे सच्चिदानंद विग्रहम्। अभयम सत्व संशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थिति है। अभयम भयाचा अभाव, ज्या ठिकाणी भय नाही। भयाची अनेक कारणं आपण पाहिली। भयाची कारणं नष्ट झाल्यानंतर जी स्थिती आहे ती अभय। मग भय कोणाला नाही? जो भगवंताचं भजन करतो त्याला भय नाही आहे। आम्हा हरीच्या दासा भय नाही। या त्रैलोक्यामध्ये आम्हाला हरीच्या दासांना कुठेही भय नाही आहे। निर्भय होऊन आम्ही भजन करतो। भय नाही, लज्जा नाही, निर्लज्ज करीते हरीचे दास। निर्लज्ज होऊन भगवंताचं भजन करतो आम्ही, कारण लाजे त्यासी वाटा नाही। लाजणाराला नाही भजनाचा आनंद मिळणार। मीराबाई लाजले का हो भजन करताना? अनेक प्रसंग आले मीराबाईवर, भजन सोडलं नाही। विष का प्याला रणाजिनी भेजा पिबत पिबत मीरा हासी हसत हसत विष प्राशन केलं, पण ते विष काही करू शकलं नाही। देव राखे तया मारील कोण, न मुळे काटा हिंडता वन। भगवान परमात्मा रक्षण करणारा असेल तर हे सगळं विश्व ब्रह्मांड जरी आपल्या विरोधात गेलं आणि फक्त परमात्मा असेल ना, गरज नाही आहे विश्वाची। सगळं जग विरोधात जाऊ द्या। बालन बाका हो सके सब जग बैरी होय, फक्त परमात्मा आपल्या बरोबर पाहिजे। पांडवांच्या बरोबर भगवान होते। कौरवांची 11 अक्षयणी सेना, पांडवांची 7 अक्षयणी सेना। पांडवांपेक्षा कौरवांकडे 4 अक्षयणी सेना जास्त होती आणि पांडवांपेक्षाही कौरवांकडे एकापेक्षा एक बलवान लोक होते, पण पांडवांच्या सोबत परमात्मा आहे। परमात्मा आपल्याजवळ असल्यानंतर जगात कोणीही आपल्याला दुःख देऊ शकत नाही। दुःखात दुःख देण्याचं सामर्थ्यच राहत नाही। याला अभय म्हणतात। अभयम सत्व संशुद्धीर
सत्व संशुद्धी म्हणजे अंतःकरणाची सम्यक शुद्धी. सम्यक म्हणजे यथार्थ, पूर्ण रूपाने अंतःकरणाची शुद्धी. अंतःकरणामध्ये असणारे सगळे दोष ज्याचे नाहीसे झालेले आहेत, या संसाराशी अनासक्त होऊन, आसक्तीरहित होऊन आणि भगवंताशी अनुराग प्राप्त करणं म्हणजेच सत्व संशुद्धी आहे. अनासक्त वृत्तीने संसारामध्ये राहायचंय, द्रष्टा बनून राहायचंय, मग आनंद आहे. संसारात चिकटला म्हणजे दुःख आहे. भगवान दत्तात्रयांच्या 24 गुरूंमध्ये एक शेन नावाचा पक्षी आहे, त्याचं वर्णन आलेलं आहे. या शेन पक्षाला भगवान दत्तात्रयांनी गुरु मानलं. काय होतं त्यामध्ये असं विशेष? असा कोणत्या शेन पक्षामध्ये दत्तात्रयांना दिसला? हा शेन पक्षी एकदा उडत असताना याच्या चोचीमध्ये मांसाचा तुकडा होता. या पक्षाच्या पाठीमागे अनेक पक्षी लागले, त्याला झोंबू लागले. त्या शेन पक्षाने विचार केला, आपण या लोकांचं, या पक्ष्यांचं काही बिघडवलेलं नाहीये, तरी पण हे पक्षी आपल्याला आपल्या मागे का लागले, का आपल्याला चोच मारतायत, का त्रास देत आहेत, आपण तर यांचं काही बिघडवलं नाही. त्या शेन पक्षाच्या लक्षात आलं, आपल्या चोचीमध्ये मांसाचा तुकडा आहे, त्या मांसा करता हे आपल्याशी मांडत आहेत, दुसरं काही कारण नाही. म्हणून त्या पक्षाने काय केलं, त्या मांसाचा तुकडा चोचीतून सोडून दिला. तो तुकडा खाली जमिनीवर पडला. मग जे पक्षी त्या शेन पक्षाच्या पाठीमागे लागलेले होते, त्या सर्व पक्ष्यांनी शेन पक्षाला सोडून दिलं आणि त्या मांसाच्या तुकड्याच्या जवळ ते भांडायला लागले. आणि मग शेन पक्षी द्रष्टा बनून त्याकडे पाहतोय, हे दुःखाचं कारण होतं. जोपर्यंत त्या मांसाच्या तुकड्याला मी माझा म्हणत होता, तोपर्यंत हे पक्षी माझ्या मागे लागले होते. पण सोडून दिल्यानंतर संपलं, दुःख संपलं. तसं या संसाराची जी आसक्ती आहे, ही दुःखाला कारण आहे. संसाराची आसक्ती आली म्हणजे अनेक प्रकारचे विकार तुम्हाला झोंबण्याकरता त्या ठिकाणी येतात. मग अनासक्त वृत्तीने भगवंताच्या अनुरागातून जर आपण जीवन व्यतीत करीत असलो, तर अशा प्रकारचं जीवन म्हणजे तर सत्व संशुद्धी. शुद्ध अंतःकरण झाल्याशिवाय त्याग होऊ शकत नाही. शुद्ध अंतःकरण झाल्याशिवाय भगवत प्रेम निर्माण होऊ शकत नाही. पण अंतःकरणामध्ये अनेक प्रकारचे दोष आहेत. वेदांत शास्त्रामध्ये 3 प्रकारचे दोष मानलेले आहेत: मल, विक्षेप आणि आवरण. मलदोष नष्ट करण्याकरता कर्म मार्ग सांगितला, विक्षेप दोष नष्ट करण्याकरिता उपासना मार्ग सांगितला आणि आवरण दोष नाहीसा करण्याकरिता ज्ञान मार्ग सांगितला. कर्म, उपासना, ज्ञान. वेदामध्ये 80% कर्मकांड आहेत, 16% उपासना आहेत आणि ज्ञान फक्त 4% आहेत. 80,000 मंत्र कर्मकांडाचे आहेत, 16,000 मंत्र उपासना कांडाचे आहेत आणि 4,000 मंत्र हे ज्ञानकांडाचे आहेत. मग कर्माचं एवढं विस्तार का केला? कर्म कशा करतायत? मलिनता नष्ट करण्याकरिता निष्काम कर्म आहेत. मग काही विहित कर्म, काही निषिद्ध कर्म सांगितले. विहित कर्म म्हणजे जे करायला सांगितले ते विहित कर्म, आणि जे करू नका म्हणून सांगितले निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्म हे अधोगतीला नेणारे म्हणून करू नका. विहित कर्म जर म्हटलं तर विहित कर्माचे सुद्धा 4 भाग केले: नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. विहित कर्माचे 4 भाग केले.
आणि निषिद्ध कर्म जे करू नये, करू नये ते करणारे लोक जास्त असतात. हे करू नको म्हटल्यानंतर मुद्दाम ते करणार, हा स्वभाव आहे माणसाचा. निषिद्ध कर्म म्हणजे वाईट कर्म. वाईट कर्म, व्यसनाधीनता. संसारामध्ये व्यसनाधीन लोक फार आहेत. व्यसन वाईट आहेत. संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. महाराज सांगतात मुळात संसार हेच व्यसन आहेत. अनावश्यक गोष्टीला अत्यावश्यक मानणं म्हणजे व्यसन. अध्यात्माच्या दृष्टीने संसार अनावश्यक मानलेला आहे. संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही कीर्तनाने शुद्ध झालो. सात प्रकारची व्यसन काही ठिकाणी वर्णन केले आहेत ना. द्युतंच मौसमच मदिराच वेश्या मृगार्थ चौर्यम परदार सेवा एतानि सप्त व्यसनानि लोके घोराति घोरम नरकम नयंती. द्युत म्हणजे जुगार, वाईट आहे. तुकाराम महाराज एके ठिकाणी वर्णन करतात, अरे हे देह व्यर्थ जावे ऐसे जरी तुझं व्हावे, द्यूत कर्म मनोभावे सारे पाठ खेळावा. हा देह व्यर्थ जावा असं जर तुला वाटत असेल ना, तर कुशाल द्यूत खेळ, सारे पाठ खेळ, घाल आयुष्य वाया. द्यूत कर्म मनोभावे सारे पाठ खेळावा. खेळा, काय करायचं. जर जीवन व्यर्थ घालायचं असेल तर या कर्माचं फल प्रत्येकाला भोगावं लागलेलं आहे. ज्यांनी ज्यांनी केलं, धर्मराजासारख्यांना भोगावं लागलं ना. नळ राजा, राजा नलाला भोगावं लागलं दूध खेळण्याचे परिणाम. धर्मराजाला भोगावं लागलेत. तो धर्मराजा बहुपुण्य राशी का द्यूत खेळे दुर्योधनासी, हरोनि कांता केली उपाधी विनाश काले विपरीत बुद्धी. धर्मराज द्यूत खेळले, परिणाम किती भयंकर आहे. सर्व राज्य दूत खेळण्यामध्ये गेलं, राज्य गेलं आणि शेवटच्या डावामध्ये द्रौपदीला सुद्धा डावावर लावलं महाराज. आणि त्या ठिकाणी सुद्धा धर्मराज हरले. त्याचा परिणाम भर सभेमध्ये द्रौपदीला नग्न करण्याचा प्रयत्न केला गेला, पण धर्मराज खाली मान घालून बसलेला आहे. किती दुःखद प्रसंग असेल हा. आपण कल्पना करा, भर सभेमध्ये आपल्या पत्नीला सभेत कोणी लग्न करण्याचा प्रयत्न करतोय, ती आपल्या डोळ्यासमोर. सर्वसाधारण मनुष्य तर ही कल्पना करू शकतो का? आपल्या डोळ्यासमोर आणि भर सभेमध्ये लग्न करायचे, आणि ते आपण वेळोवेळ पाहतोय. कोणी विरोध करीत नाहीये, स्वतः सुद्धा विरोध करू शकत नाहीये. हे कशाचे फळ आहेत? दूध खेळण्याचे हे परिणाम आहेत. एखादा मूर्ख मनुष्य वाईट कर्म करतो, तो त्याचा फळ भोगतो, पण शहाणा जर वाईट वागला तर शहाण्याला त्याचे जास्त फळ भोगावं लागतात, कारण शहाण्याकडून अपेक्षा नसते. एखादा नास्तिक काय वाईट वागतोय, त्याला कोणी नास्तिकच म्हणणार आहेत. अशा व्यक्तीकडे लोकांचं लक्ष नसतं. पण एखादा सज्जन जर चुकीचं काम करत असेल तर त्या सज्जनाकडे मात्र प्रत्येकाची दृष्टी असते, कारण ही अपेक्षा सज्जनाकडून नाहीये. धर्मराजाकडून ही अपेक्षा नाहीये.
धर्मराज द्यूत खेळले, काय परिणाम झाला? थोडीशी चूक जीवनामध्ये झाल्यानंतर त्या चुकीचे परिणाम जेव्हा समोर येतात तेव्हा मनुष्याला वेदना होतात. परंतु भोग तो न घडे संचिता वाचून, ते संचित करून ठेवले म्हणून जमून भोग आलाय. आपल्याच कर्माचं फल येते. रजस्वला अवस्थेमध्ये दुःशासनाने द्रौपदीला ओढून आणलं. द्रौपदीचे वस्त्र दुःशासन ओढीत होता. द्रौपदीला ही अपेक्षा नव्हती. मोठ्या आशेने द्रौपदी भीष्माचार्य द्रोणाचार्य यांच्याकडे पाहत होती. भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य धृतराष्ट्र हे सगळे बसलेले आहेत. एवढे वडीलधारे लोक या ठिकाणी असताना आपल्यावर असा अन्याय होणार नाही असं द्रौपदीला वाटत होतं. मोठ्या आशेने भीष्माचार्यांकडे जेव्हा द्रौपदीने पाहिलं, भीष्माचार्य खाली मान घालून बसले. महाराज फार लज्जास्पद अशी घटना ही. द्रोणाचार्यांकडे पाहिलं, कृपाचार्य काही करू शकले नाही. धृतराष्ट्र काही करू शकला नाही. बलवान 5 पती आहेत ते सुद्धा खाली मान घालून बसलेले आहेत, का सर्वस्व हरण करून बसलेले आहेत. शेवटी द्रौपदीला आशा होती, मी माझ्या स्वतःच्या बळावर स्वतःचं संरक्षण करील म्हणून तिने स्वतःची ताकद लावून पाहिली. पण दुःशासनाच्या शक्तीपुढे द्रौपदीची शक्ती कमी पडली आणि मग द्रौपदीने भगवंताचा दावा केला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लाविला दीनानाथ बैद सांभाळी, आपुले नको पाहू केले पाप पुण्य. कुठे गुंतलास प्रभू? का येत नाहीये? माझं पाप पुण्य पाहू नको, लवकर माझ्याकरता धावून ये. तुम बिन मोरे कौन खबर ले, गोवर्धन गिरधारी. भरी सभा मो द्रौपदी ठारी, राखे लाज हमारी. ज्यावेळेला सर्व आशा तुटतात त्यावेळेला भगवंताची आठवण येते. द्रौपदीने धावा केला आणि भगवान परमात्मा धावून आले. भगवंतानीच वस्त्रावतार धारण केला, भगवानच वस्त्र बनले. भगवंतानी वस्त्र पुरवले म्हणण्यापेक्षा भगवानच वस्त्र बनले. सारी बिच नारी है कि नारी बिच सारी है, सारी ही की नारी है कि नारी ही की सारी है. नारी आणि सारी वेगळे राहिलेच नाही. भगवंतानी स्वतः वस्त्रावतार धारण केला, वस्त्र बनले. द्रौपदी संकटी वस्त्र पुरविले, धावत्वा घातली गजेंद्रासे. द्रौपदी विचारलं भगवंताला, फार उशीर केला? भगवंताने सांगितलं, उशीर मी नाही केला, उशीर तू केला. भगवान वेळेवरच येत असतात, उशीर आपण करतो. कारण सगळ्या आशा तुटल्यानंतर भगवंताची आठवण येते ना. जोपर्यंत कुणाची तरी आशा आहे तोपर्यंत भगवान ठीक आहे, मला कुठं हाक मारला अजून. भीष्माचार्यांची आशा होती म्हणून भीष्माचार्यांकडे आशाने पाहिलं, द्रोणाचार्यांकडे आशाने पाहिलं, कृपाचार्यांकडे आशाने पाहिलं, धृतराष्ट्रांकडे आशेने पाहिलं, पांडवांकडे आशेने पाहिलं. अनन्य भावाने जो शरण येतो भगवान त्याच्याकरता तत्पर असतात. पण जोपर्यंत तुम्ही अन्य कोणाच्या तरी आश्रयाची इच्छा करीत असाल तोपर्यंत भगवान येत नाही. सगळ्या आशा तुटल्यानंतर आता भगवंताशिवाय पर्याय नाही. अन्याश्रयाणाम त्यागो इति अनन्यता. अन्य सर्व आश्रयांचा त्याग करून आणि मग परमात्म्याला हाक मारली आणि भगवान परमात्मा धावून आले.
ठीक आहे, द्रौपदीच्या लज्जा रक्षणाकरता भगवान धावून आले, परंतु दूताचे परिणाम तर पांडवांना भोगावे लागलेत. 12 वर्ष वनवास भोगावं लागलं, अज्ञातवास सुद्धा भोगावं लागला, राज्य गमवावं लागलं, शेवटी युद्ध करण्याची परिस्थिती निर्माण झाली. या सर्व परिस्थितीला कारण आहे द्यूत. हे एक निषिद्ध कर्म आहे, करू नये. द्यूतंच मांसंच, मांस. तुकाराम महाराज सांगतात, मांस खाता हौस करी जोडोनी वैरी ठेविला. मांस खाता हौस करी, हौशेने मांस खातो, पण जोडोनी वैरी ठेविला. त्या जीवाला तू खाल्लं म्हणजे तो वैरी झाला, पुढे भविष्यात तो तुला कधीतरी खाणार आहेत. कबीर महाराज सांगतात, मांस मांस सभी एक है बकरी हरनी बकरी गाय. मांस मांस सब एक है हरनी बकरी गाय, ऐसा मानव चुतिया तो बड़ा प्रेम से खाए. हे कबीर महाराजांचे शब्द आहेत. हरणीचं असेल, बकरीचं असेल, गाईचं असेल, मांस आहे, पण तो चवीने खातोय. पण जर तू आज चवीने खातोय, उद्या तुझं मांस कोणीतरी चवीनं खाणार आहेत. मांस हा मनुष्य प्राण्याचा आहार नाही. काही मांसाहारी प्राणी आहेत, काही शाकाहारी प्राणी आहेत, तर काही प्राणी असे की ते मांसही खातात आणि शाकाहारी करतात. परंतु निसर्गामध्ये मांसाहारी आणि शाकाहारी या 2 प्राण्यांचं जर वर्गीकरण करून आपण पाहिलं तर दोघांच्या शरीर रचनेमध्ये बदल आहे. मांसाहारी प्राणी हे जिभेने पाणी पितात आणि शाकाहारी प्राणी ओठाने पाणी पितात. गाय, बैल, घोडा हे ओठाने पाणी पिणार, मनुष्यसुद्धा ओठाने पाणी पिणार आहेत. आपण पाहतो मांजर, कुत्रा असेल, वाघ, सिंह हे जिभेने पाणी पितात. मांसाहारी प्राण्यांचे जी जन्माला येणारी पिलं असतात त्याचे जन्मतः डोळे बंद असतात, काही दिवसानंतर उघडतात. आणि शाकाहारी प्राण्याचे जी काही पिलं असतील त्यांचे जन्मतःच डोळे उघडे असतात. आपण बघा, मांजरीने पिलं दिले असले तर ते पिलं काही दिवस त्यांचे डोळे बंद असतात. मांजरी असेल, कुत्रा असेल, वाघ असेल, कोणतेही प्राणी, हिंस्र प्राणी जे आहेत, मांसाहारी प्राणी जे आहेत, त्यांच्या पिलांचे जन्मतःच डोळे बंद असतात आणि काही दिवसानंतर ते उघडतात. शाकाहारी प्राण्यांचं तसं नाही आहेत. हरिण, शेळी असेल, गाय असेल, पिलांचा जन्म झाला की लगेच पळायला लागतात ते. हरणीचे तर जन्म झाल्याबरोबर पळायला लागतात. गाईचं वासरूसुद्धा जन्मताच ते डोळे उघडे असतात त्यांचे. मांसाहारी प्राण्यांचं तसं नाही आहे. जे मांसाहारी प्राणी असतात त्यांना रात्री अंधारामध्ये सुद्धा प्रकाशा वाचून दिसतं. निशाचर रात्री जे प्राणी असतात, निशाचर ज्याला आपण म्हणतो, रात्री विचरण करणारे, त्यांना अंधारात दिसतं प्रकाशा वाचून, कारण ते अंधारात शिकार करतात. शाकाहारी प्राण्याला अंधारात प्रकाशा वाचून दिसत नाही, पण मांसाहारी प्राण्यांना दिसतं. मांसाहारी जीवाला घाम येत नाही. शाकाहारी जीवाला घाम येतो, मांसाहारी जीवाला घाम येत नाही. माणसाला घाम येतो ना, माणसाला अंधारात दिसत नाही, जे मांसाहारी प्राण्यांना रात्री अंधारात दिसतं. मांसाहारी प्राण्याची आणि शाकाहारी प्राण्याची शरीराची जी अंतररचना आहे त्यामध्ये
फरक काय आहे की शाकाहारी प्राण्याचं जे मोठं आतळं असतं ते जवळजवळ 30 फुटापर्यंत लांबीचं असतं आणि मांसाहारी प्राण्याचं 8 ते 9 फुटाचं लांबीचं असतं. त्या मोठ्या आतळ्याची लांबी मांसाहारी प्राण्याची खूप कमी आहे. शाकाहारी प्राण्याच्या मोठ्या आतळ्याची लांबी मांसाहारी प्राण्याच्या तुलनेमध्ये 3-4 पटीने मोठं असतं ते आतळं शाकाहारी प्राण्याचं. त्या मांसाहारी प्राण्याचं आतळच लहान आहेत त्यामुळे मांस पचू शकतं. मांसाहारी प्राण्यामध्ये मांसाहार केल्यानंतर वमन करण्याची एक प्रक्रिया असते. आपण पाहिलं असेल एखाद्या वेळेला मांजरीने उंदीर खाल्ला आणि तो ओकली कुठंतरी वमन केले. ते जे मांस भक्षण केलेलं आहे त्या मांस भक्षण केल्यानंतर त्याचा अंश अर्क शोषून बाकीचं काही अंश आहे तो वनाद्वारे फेकून देण्याची प्रक्रिया काही मांसाहारी प्राण्यांमध्ये असते, ती शाकाहारी प्राण्यात नाही. मांसाहारी प्राण्याचे सुळे दात मोठे असतात, वाकडे असतात आणि मोठे असतात. शाकाहारी प्राण्याचे सगळे दात सपाट असतात. माणसाचे सुळे दात मोठे का? इतर दातांप्रमाणे सुळे दात पण आहेत ना. शाकाहारी प्राण्याचे सपाट दात असतात, मांसाहारी प्राण्याचे सुळे दात असतात, 2 दात, आणि इतर दातांपेक्षा ते मजबूत असतात. असे अनेक लक्षणं जर आपण मांसाहारी आणि शाकाहारी प्राण्यांमध्ये पाहिले तर वेगवेगळे जाणवतात. आणि या सर्व लक्षणांचा जर विचार केला तर मनुष्य शाकाहारी या वर्गीकरणातच बसतो. एकदा शाकाहार आणि मांसाहार याच्यावर संशोधन करण्याकरता अमेरिकेमध्ये एक प्रयोग केला होता. 10,000 विद्यार्थ्यांना 6 महिने दररोज मांसाहार दिला आणि दुसऱ्या 10,000 विद्यार्थ्यांना 6 महिने पूर्ण शुद्ध शाकाहार दिला आणि त्यानंतर 6 महिन्यानंतर त्यांची तपासणी केली. त्यांच्यावर काय परिणाम झाला तर मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा शाकाहारावर असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि ऊर्जा जास्त जाणवली आणि आरोग्यसुद्धा त्यांचं चांगल्या प्रकारे जाणवलं. हे संशोधनातूनही सिद्ध आहे की मनुष्याच्या शरीराला मांसाहारापेक्षा शाकाहार जास्त उपयुक्त आहे. पण मनुष्य तसं करीत नाही. म्हणून कबीर महाराज रागारागाने म्हणले, मांस मांस सभी एक है, हरनी बकरी गाय, ऐसा मानव चुतिया जो बड़ा प्रेम से खाए. अशा मांसाला प्रेमाने चवीने खातो. हे एक निषिद्ध कर्म आहे. तिसरे मदिरा, दारू. याद्वारे सुद्धा जठराग्नी कमजोर होतो, फुफ्फुस खराब होतं, कारण त्यामध्ये अल्कोहोल असतं आणि अल्कोहोल हे आरोग्याला घातक आहे. व्यसनाधीन होऊन तो दारू पितो, संपूर्ण जीवन त्याचं बर्बाद होतं. कबीर महाराज सांगतात, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पलों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून तोंडात माती. अपने पलों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. म्हणून मदिरा प्राशन करू नये. पितात लोक. सांगितलं पिऊ नको बाबा, तुमच्याकडे खिशातले पैसे जात आहेत, आम्ही काही करू, काही करो तुम्हारा. कबीर महाराज सांगता, एक श्वास से नहीं है 3 लोक का मोल.
मनुष्याचा एक श्वास इतका महत्वाचा आहे. एक श्वास से नहीं है तीन लोक का मोल, कहना सो कह दे आप क्या बजाऊ ढोल. मला जे सांगायचं सांगितलं, आप क्या बजाऊ ढोल. आता ढोल बजाऊ सांगू का? शेवटी मृत्यू येणार आहेत. नाथ महाराज सांगता, हे जरी न एका आलं तरी दुसरा येईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, आमचं काय जाणार आहे. पण दया येते ना, कळवळा आहेत. बोलते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून संत सांगतात. बिघडलं नाही काही, पण तुझं बिघडणार आहेत. तुझं बिघडू नये ही दया येते म्हणून संत सांगतात, म्हणून सावध करतात. मदिरा प्राशन केल्यानंतर त्याचे दुष्परिणाम आपण कितीतरी परिवार उद्ध्वस्त झाल्याचं आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं असेल. काहींना त्याचंही भूषण वाटतं. एक मैंने शराब पिया है. अरे भाई तू क्या शराब पिया, शराब ने तुझे पिया है. शराब ने तुझे तेरी इज्जत को पिया है, शराब ने तेरे इंसानियत को पिया है, शराब ने तेरे शरीर को पिया है, शराब ने तेरे आयु को पिया है. मनुष्य विषय भोगतो म्हणण्यापेक्षा भोग या माणसाला भोगतात. हा तर मी भोगले, तू नाही भोगले, भोगाने तुला भोगलं, भोगाने तुला खोकला करून टाकले. भोगे रोग भयम. मग तू जरी दारू पिला असं तुला वाटतं, तू नाही पिला, दारूने तुला पिऊन टाकले. मदिरा, चौथे वेश्या. वेश्यांच्या अधीन गेलेल्या लोकांची सुद्धा काय परिस्थिती आहे हे पाहिलंय आपण. अनेकांनी उदाहरणं पाहिलेली आहेत, त्याचे परिणाम पाहिलेले आहेत. पाचवे मृगया. मृगया म्हणजे शिकार. पूर्वीच्या काळामध्ये राजे महाराजे हे शिकार करीत असत, हौसेने शोकाने शिकार करीत असत. या शिकारीच्या हव्यासापोटी या मानवाने कितीतरी जीव संपवले या विश्वातले. त्या जीवाच्या जातीच संपल्या. माणसाला असं वाटतं जणू या भगवंतानी सृष्टी ही केवळ माझ्या भोगाकरताच निर्माण केलेली आहेत. उपभोगाकरता, प्रत्येक गोष्टीचा उपभोग मीच घ्यावा. पूर्वीच्या काळामध्ये राजे महाराजे शिकार करीत होते, तो काळ वेगळा होता आणि ती शिकारची पद्धत वेगळी होती. आता शिकार करण्याच्या आधुनिकता आहेत. आधुनिक बोटीने भयानक शिकार होत असते, अशी शिकार त्यावेळेला नव्हती. शिकार हा दोषच आहेत, पण आताच्या काळामध्ये असणारे जी शिकार आहे त्याची जी आधुनिकता आहेत, देशामध्ये हजारो कत्तलखाने आहेत. एकेका दिवशी हजारो गायी कापल्या जातात. फार वाईट आहे. त्या गायीला जिवंतपणे त्याचं कातळं काढलं जातं बरं का. 240 अंश सेल्सिअस तापमानाचं पाणी त्याच्या अंगावर टाकलं जातं. ते कशा करता? जिवंत असताना ती त्वचा काढण्याचं कारण की ती नरम राहते आणि तिला भाव चांगला मिळतो, एक्सपोर्ट क्वालिटी मिळते. शंभर अंश सेल्सिअस तापमान जेव्हा पाण्याचं होतं तेव्हा पाणी उकळायला लागतं. 240 अंश सेल्सिअस तापमान जेव्हा होतं तेव्हा ते पाणी काय अवस्था असेल. आणि इतकं उष्ण पाणी त्या गाईच्या अंगावर टाकलं जातं आणि त्या उष्णतेमुळं, त्या उष्ण पाण्यामुळं ती त्वचा जी आहेत, कातळं आहे, ते शरीराला सोडून देतं आणि मग ते जिवंतपणे कातळं काढलं जातं. किती भयानक आहे. पण अशा प्रकारे एखाद्या प्राण्याच्या शरीराला यातना देऊन त्याचा मांस तुम्ही भक्षण करीत असाल
तर निश्चित हे पाप आहेत आणि पापाचा फळ हे भोगावंच प्रत्येकाला लागतं. पूर्वी राजे महाराजे शिकार जरी करीत असतील पण त्या शिकारीचे परिणामही त्यांना भोगावे लागलेत. मी 2 उदाहरणं आपल्याला सांगितलं. दशरथ शिकारी करता गेला, दिवसा शिकार मिळाली नाही म्हणून रात्री झाडावर जाऊन बसला. दशरथ रात्री कशा करता थांबतो तिथं झाडावर? शिकारी करतात ना, दिवसा मिळाली नाही म्हणून ना. त्याचा परिणाम श्रावण बाळ पाणी आणण्याकरता आल्यानंतर आणि झारी पाण्यात बुडवली, बुडबुड बुडबुड आवाज आला. त्या आवाजाच्या दिशेने दशरथाने बाण सोडला. दशरथाला वाटलं एखादं हरिण या ठिकाणी आलं असेल. आवाजाच्या दिशेने बाण सोडला आणि तो बाण श्रावणाच्या छातीला लागला. छातीला लागल्याबरोबर मोठ्याने श्रावण ओरडला, हे आई ग. हे शब्द जेव्हा दशरथाच्या कानावर पडले, दशरथाचं हृदय विदीर्ण झालं. हे आई गे दीर्घ फोडोनी हाक, तो पडला जाऊन झोक. हे राजाच्या श्रवणी करुणावाणी, हृदयाचे झाले पाणी. त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुल झाला नृमनी. आसवे आणुनी नयनी, तो बदला हंत तुझ्या नाशाला. मी पापी कारण बाळा. शर आला तो धावुनी, आला काळ विव्हळला श्रावण बाळ. हे आई गे हा शब्द ऐकल्याबरोबर हृदयाचे झाले पाणी. शेवटी श्रावणाच्या मातापित्यांनी दशरथाला शाप दिला, ज्याप्रमाणे पुत्र वियोगाने आमचा मृत्यू होत आहे त्याप्रमाणे तुझाही मृत्यू हा पुत्र वियोगाने होईल. आणि शेवटी राम राम म्हणून दशरथाने प्राण सोडला, परंतु दशरथाच्या अंतसमयाला राम नाही. केलेल्या कर्माचं फल देवाच्या बापाला सुद्धा चुकत नाही, ते आपल्याला कसं चुकेल? हे कोणत्या कर्माचं फळ आहेत? मृगया शिकार करण्याकरता गेला आणि हरणाला बाण लागण्याऐवजी श्रावणाला तो बाण लागला आणि त्याचे परिणाम दशरथाला सुद्धा भोगावे लागले. आणखी एक उदाहरण आपल्याला सांगता येईल. परीक्षिती, श्रीमद भागवतातलं उदाहरण. शिकार करण्याकरता गेला आणि परीक्षिती शिकार करण्याकरता गेला. त्यावेळेला घडलेला प्रसंग, तहान लागली, एक आश्रम दिसला. आश्रमाच्या जवळ गेल्यानंतर पाहिलं त्या ठिकाणी एक महात्मा ध्यानस्थ होते. पाणी मागितलं, परंतु ते ध्यानस्थ असल्यामुळं देहभानावर नव्हते आणि म्हणून ते काही प्रतिक्रिया देऊ शकले नाही. याचा परीक्षितीला राग आला आणि साधूच्या गळ्यात मेलेला साप घातला. त्याचा परिणाम 7 दिवसात तुझा मृत्यू होईल अशा प्रकारे शाप दिल्या गेला. हे कशाचे परिणाम आहेत? मृगया म्हणजे शिकार. म्हणून ही प्रवृत्ती वाईट आहे. चौर्यम, चोरी. हव्यासापोटी दुसऱ्याचं धन हडपण्याची जी प्रवृत्ती आहे त्याला चोरी म्हणतात.
चोरी करणं हा फार मोठा अपराध आहे. दुसऱ्याचं धन हडप करणं, कष्ट न करता प्राप्त केलेलं धन हे धन नसून विष आहेत. सातवा आहे परदार सेवा, परस्त्री गमन, परदारागमन. या परदारागमनाचे जे परिणाम आहेत त्याकरता अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. पुराणामध्ये नहुष राजाचं उदाहरण येतं. तो भुजंगत्व पावला नेणसी काही, कशामुळं? परदारा इच्छा केल्यामुळं. नहुष जो होता याचे 99 यज्ञ पूर्ण झालेले होते. जैसे शतमक संपत्ती स्वर्गीची आहे, 100 यज्ञ पूर्ण झालेला जो असतो तो इंद्रपदाला प्राप्त होत असतो. याचे 99 यज्ञ पूर्ण झालेले होते, फक्त एकच राहिलेला होता. परंतु त्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी असणारा जो इंद्र होता, त्या इंद्राकडून ब्रह्महत्येचं पातक घडल्यामुळं त्याला इंद्रपद सोडावं लागलं. त्या रिक्त इंद्रपदावर या नहुषाची त्या ठिकाणी नियुक्ती केली. नहुषाची नियुक्ती केल्यानंतर त्या ठिकाणी नहुषाने पाहिलं, हे सर्व इंद्राचं ऐश्वर, त्या अप्सरा गंधर्व हे कोणाचे आहेत? गंधर्व म्हणले आपलेच. म्हणजे स्वामी तुम्ही आहात, आता या स्वर्गाचे स्वामी इंद्र तुम्ही आहात, या अप्सरा या सर्वांचे स्वामी तुम्ही आहात. त्या पहिल्या इंद्राची एक पत्नी होती, तिचं नाव होतं शची. त्या शचीकडे याची दृष्टी केली. ही कोण आहेत? म्हणजे हे इंद्राणी आहेत, पूर्वीच्या इंद्राची पत्नी. हा म्हणला मी इंद्र तर ही इंद्राणी. ते म्हणजे नाही महाराज, ते पूर्वीच्या इंद्राची पत्नी आहे. म्हणजे पूर्वीचा इंद्र कुठे आहे दादा? आता मीच आहे इथं पती. ती शची घाबरली, कारण ती एक पतिव्रता होती. तिने तिची व्यथा नारदांना सांगितले. नारदांनी सांगितलं, हे बघ तू म्हणते ते बरोबर आहे, पण आता जर तू याला विरोध केला तर याचे परिणाम खूप वाईट होतील. त्यापेक्षा तुला मी एक वेगळा मार्ग सांगतो. विरोध न करता तू सांग, मी तुमचा स्वीकार करायला तयार आहे, परंतु मला भेटण्याकरता येताना तुम्ही अनुचिष्ट वाहनावर बसून यावं. अनुचिष्ट म्हणजे अनउचिष्ट, ज्या वाहनाचा आतापर्यंत कोणी उपयोग केलेला नाही असं अनुचिष्ट वाहन. नहुषाने विचार केला, अनुचिष्ट वाहन कोणतं आहे की ज्याचा कोणीच उपयोग केला नाही? सगळे वाहनं शोधून पाहिले, सापडेदास. अहो साधा उंदीर मामा सुद्धा गणपती बाप्पानी सोडला नाही आणि याला कोणते अनुचिष्ट वाहनं सापडायचे? त्यांनी मनात असा विचार केला, सगळ्यांची वाहनं सगळ्यांनी केलेली दिसतात, पण साधूचं काही कोणी अजून वाहन केलं नाही. बघा, विनाशकाले विपरीत बुद्धी. एखाद्या परस्त्रीच्या अधीन झालेला मनुष्य कोणत्या स्थितीला जाऊ शकतो? कशाकरता? परस्त्री प्राप्त करण्याकरता. साधूचा उपयोग. नहुषाने सप्तऋषींना संदेश दिला, तुम्हाला इंद्राने बोलवलाय. सप्तऋषींकडे संदेश पोहोचला. सप्तऋषींना आश्चर्य वाटलं. यापूर्वी इंद्राला जर काही सल्ला घ्यायचा असेल तर इंद्र आपल्या आश्रमात येत असे, आणि यांनी तर आपल्यालाच बोलवले, निरोप पाठवलाय. हे सभ्यतेला शोभणारं नाही आहे. साधू संतांशी, ऋषी मुनींशी आपले आचार कसे असावे? सप्तऋषींनी विचार केला, ठीक आहे, नवीन आहे, अजून नियम माहिती नसतील, होईल हळूहळू. माणसाकडून चुका होतात, दुरुस्त करण्याकरता संधी पण दिली पाहिजे ना. संधी देऊनही जर तो मनुष्य चुकीचंच वागत असेल तर अशा वेळेला दंडितही करावं लागतं. अजून आपल्याला स्वभावाची माहिती नाही, नवीन आहेत, त्यांनाही आपल्या स्वभावाची माहिती नसेल, चला बोलवलं तर जाऊ.
संत आल्यानंतर प्रणाम करावा, प्रणिपात करावा. यांनी वंदन प्रणिपात काही केलं नाही. या या ऋषींनो, बसा बसा बसा. कशी काय चालू आहे तपस्या? ही कोणती पद्धत आहे? अहो, साधू संत आपल्याकडे आले तर काही सभ्यता आहे का नाही? तपस्या करून करून तुम्हाला कंटाळा असेल ना, तर तुम्हाला एक दुसरं काम सांगतो म्हणले. कोणतं? ही पालखी सजवली, ही पालखी तुम्ही खांद्यावर घ्यायची. सप्तर्षींना म्हणलं ठीक आहे, असेल काही उत्सव असेल, याच्यामध्ये पालखी आहे, भगवंताची मूर्ती असेल, फोटो असेल, चरणपादुका असतील, पण त्या डोकावून पाहिलं पालखीत तर काही दिसत नाही म्हणले. ते सांगितलं पालखीमध्ये मी बसणार आहे. त्यांच्यामध्ये दुर्वासा होते. दुर्वासांचा पारा सरकायला लागला जरा, कारण दुर्वास आहेत ते. त्याचं नावाचे दुर्वास. जवळ येणे नाही, जवळ आले तर काय करते त्याचा भरोसाच नाही. सप्तर्षी विचार करता काय काय करतो बघू तर खरी, नेमकं याच्या डोक्यामध्ये कल्पना काय आहेत. तो नहुष त्या पालखीमध्ये बसला, सप्तर्षींच्या खांद्यावर पालखी दिली आणि पालखी निघाली. म्हणजे जायचं कुठं पण? म्हणे त्या पहिल्या इंद्राची पत्नी जी शशी आहे तिला भेटायला जायचं. दुर्वासांचा पारा आणखी सरकला. काय मूर्ख माणूस आहे म्हणे. कुठं जायचं म्हणजे एका परस्त्रीला भेटायला, आणि त्याच्याकरता उपयोग कोणाचा करायचा आहे? ऋषीमुनींचा. यापेक्षा कोणता अतिरेक असू शकतो बरं? यापेक्षाही काही अतिरेक आहे का जीवनामध्ये आणखी? साधू संत ऋषीमुनी आहेत, चालताना हळूहळू चालत होते, कारण जोरात चालावं, पाय आपटून जर आपण चाललो, एखादा जीवजंतू पायाखाली मरू शकतो. याला तर घाई झाली, चला चला लवकर चला, सर्प सर्प म्हणजे लवकर चला लवकर चला. दुर्वासाला आला राग, राग तर आलेलाच होता. सर्प सर्प म्हणतो लवकर चला म्हणतो, चल तू सर्प होशील म्हणले. तो भुजंगत्व पावला नेनेसे काही, नहुष स्वर्गाधिपती झाला, परी रहाटी माझी भांबावला. तो भुजंगत्व पावला नेनेसे काही, माऊली ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. सर्प होशील म्हटल्यानंतर सर्प झाला आणि लागला त्या पालखीत फिरायला. इंद्रपदही गेलं. परदारा गमनाचे परिणाम काय होतात हे समजून घ्यायचं असेल तर नहुषाचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. रावणाचं उदाहरण डोळ्यासमोर आहे. सीतेचं हरण करण्याचा रावणाने प्रयत्न केला, शेवटी रावणाची काय अवस्था झाली. दुर्योधन द्रौपदीला भरसभेमध्ये नग्न करण्याचा प्रयत्न केला, परस्त्रीची अपेक्षा केली. दुर्योधनाची काय अवस्था झाली. कौरव कुळाचा नाश झाला. सुंदोपसुंद हे दोन राक्षस होते. यांनी तपस्या केली, ब्रह्माजीकडून वरदान प्राप्त करून घेतलं होतं की कोणीही कोणत्याही जीवाच्या हातून आमचा मृत्यू होणार नाही. आम्ही दोघं भाऊ जर एकमेकाशी भांडलो तरच आमचा मृत्यू होऊ शकतो, आम्हीच एकमेकाला मारू शकतो. पण त्यांचं इतकं प्रेम होतं की त्यांना वाटलं आपण एकमेकाला मारणारच नाही, बाकीचं कोणी आपलं मारू शकत नाही. परंतु त्यांचे वाद स्त्री या कारणावरूनच झाले आणि दोघांनी एकमेकाला ठार केलं. मग ही व्यसन आहेत. द्युतंच मौसमच मदिराच वेश्या मृगार्थ चौर्यम परदार सेवा एतानि सप्त व्यसनानि लोके घोरातिघोरम नरकम नयंती. अतिघोर या जीवाला नरकात घालणारी ही कर्म आहेत. याला निषिद्ध कर्म म्हणावं. आणि विहित कर्माचे चार भाग: नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. नित्य कर्म भक्ता करता नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. जीवनामध्ये काही नित्य कर्म आहेत, त्यामध्ये त्रिकाल संध्या येते ना.
प्रातः संध्या, मध्यान्ह संध्या आणि सायं संध्या. संध्या म्हणजे संधिकाळ. संध्या शब्दाचा अर्थ आहे संधिकाळ. प्रातः संध्या रात्र आणि दिवस. रात्र संपायची वेळ आणि दिवस उगवायची वेळ ही प्रातः संध्या आहेत. रात्र आणि दिवस यांचा संधिकाळ म्हणजे प्रातः संध्या. मध्यान्ह संध्या दिवसाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध याचा संधिकाळ म्हणजे मध्यान्ह संध्या. सायं संध्या दिवस आणि रात्र यांचा संधिकाळ सायं संध्या. या 3 काळामध्ये संध्या केली जाते. हे कशा करता? हे विहित कर्मामध्ये आहेत. नित्यकर्म ह्या 3 कालाच्या असणाऱ्या ज्या अवस्था आहेत, या अवस्थेमध्ये मन कमजोर झालेलं असतं. सकाळ, संध्याकाळ आणि दुपारची मध्यान्हाची वेळ, अशा वेळेला मनामध्ये विकार येतात. म्हणून अशा वेळेला मन रिकामं ठेवायचं नाही. त्या मनाला भगवंताच्या आराधनेत लावायचं. एखादं तुम्ही विहित कर्म केलं, कदाचित त्या कर्माचं पुण्य मिळेल न मिळेल, पण पापापासून आपण वाचतोय. आपण इथं सप्ताहामध्ये आलात, भजन करतायत, ठीक आहे, भजनाचं पुण्य काय मिळेल तो भाग पुढचा आहे. पण कमीत कमी ज्या कालावधी आपण भगवंताचं भजन करतोय त्या कालावधी आपले जे विचार आहेत ते विचार वाईट मार्गामध्ये आणि जाणार होते ते वाचलो आपण त्या ठिकाणी. कुकर्मापासून आपण वाचतोय. त्याचे पुण्य काय मिळेल नाही मिळेल, पण कदाचित आपल्याकडून पाप घडलं असतं. मग हा तर त्या कर्माचा लाभ आहे. संध्याचा संबंध सूर्यचंद्राशी आहे आणि सूर्यचंद्राचा मनबुद्धीशी संबंध आहे. चंद्रमा मनसो जातः चक्षुः सूर्य अजायत. चंद्र मनाचा स्वामी आहे आणि सूर्य बुद्धीचा स्वामी आहे. मनाचा आणि चंद्राचा फार जवळचा संबंध आहे. चंद्राचा द्रव पदार्थाशी फार जवळचा संबंध आहे आणि मन हे सुद्धा द्रव आहे, द्रव मानलेले आहेत. चंद्राचा द्रव पदार्थाशी संबंध आहे कशावरून? समुद्राला भरती ओटी येते ते चंद्रामुळे येते. अमावस्याला ओटी येते, पौर्णिमेला भरती येते. या भरती ओटीचा संबंध चंद्रामुळेच आला ना. समुद्रामध्ये अथांग जल असल्यामुळे ते जाणवतं. वास्तविक चंद्राचा संपूर्ण जलतत्वावर परिणाम होत असतो, केवळ समुद्रावर नाही. समुद्रामध्ये अथांग जल असल्यामुळं ते लक्षात येतं. इतर ठिकाणी त्याचे सूक्ष्म परिणाम ते जाणवत नाही. मग आपल्या शरीरामध्ये सप्तधातू आहेत, त्यामध्ये सुद्धा जल आहेत, त्यावर सुद्धा परिणाम होतो. वनस्पतीमध्ये असणारे जे रसतत्व आहे त्या रसतत्वांवर सुद्धा त्याचा परिणाम होतो. जिथं जिथं काही जलतत्व असतील त्या संपूर्ण जलतत्वावर त्याचा परिणाम झालेला आहे. होणारा परिणाम अतिशय सूक्ष्म आहे. आणि मनावर सुद्धा परिणाम होतो. ज्याची बुद्धी मनबुद्धी कमजोर आहे अशाला ते जाणवतं. काही लोक अंधविश्वासाच्या आहारी जातात. नेमकं अमावस्या पौर्णिमेलाच काही बिघडतात.
याचं कारण तेच आहे, चंद्र सूर्याचा मनबुद्धीशी संबंध आहे आणि अमावस्या पौर्णिमेची तो संबंध आहे. हा चंद्र सूर्याशी असणारा संबंध आहे हा. बाहेरचं काही नसतं, जे आहे ते आतच आहेत. अमावस्या पौर्णिमेला ज्याची मनबुद्धी कमजोर आहे त्याला ते जाणवतं, बाकीच्यांना कदाचित जाणवत नसेल. म्हणून आयुर्वेद शास्त्रामध्ये वेगवेगळ्या वनस्पतींना वेगवेगळ्या नक्षत्रात काढलं जातं. त्याचं कारण तेच आहे. त्याच नक्षत्रात त्या वनस्पतीची मुळी का काढायची आहे, तर त्याचा चंद्राशी संबंध येतो आणि म्हणून त्या नक्षत्रामध्ये ती वनस्पती काढली जाते. कोजागरी पौर्णिमेचं उदाहरण मी मागे सांगितलं होतं. कोजागरी पौर्णिमेला रात्री चंद्राच्या प्रकाशामध्ये आपण दूध आळवतो का, तर त्या रात्रीला त्या चंद्रातून होणारा स्राव अधिक असतो. चंद्राच्या प्रकाशातून अमृत स्राव होत असतो. चंद्रामृते तृप्ती पारणे चकोरा भ्रमरासी चारा सुगंधाचा. चकोर पक्षी जो आहे हा चंद्रातलं अमृत प्राशन करतो. वनस्पतीमध्ये जे औषधी गुण असतात ते चंद्राच्याच प्रकाशातून आलेले असतात. चंद्राचा फार जवळचा संबंध आपल्याशी येतो. सूर्यबुद्धीचा स्वामी आहेत. प्रातःकाळ आणि सायंकाळ या दोन्ही कालावधीमध्ये चंद्र सूर्य कमजोर झालेले असतात, म्हणजे त्या ठिकाणी बुद्धी कमजोर झालेली असते, मनबुद्धी, आणि अशा वेळेला विकार येण्याची शक्यता असते आणि मग अशा वेळेला संध्या करायची. प्रातःकाळी जेव्हा आपण उठतो त्यावेळेला सुद्धा मन विकारी होण्याची शक्यता असते. भगवंताचं चिंतन करावं. उठल्याबरोबर पृथ्वीला वंदन काय, समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. हाताचं दर्शन. मन विकारांकडे जाऊ नये म्हणून प्रातःसंध्या सायंसंध्या आहे. मध्यान्ह संध्या दुपारची वेळ भोजन केलेलं आहे, जरा आराम करतोय, रिकामा पडला मन रिकामं राहिलं म्हणजे एक मन रिकामं मन सैतानाचं काय, रिकामं मन सैतानाचं घर, असे एक मन आहे. हे मन रिकामं ठेवू नये. रिकामं राहिलं की हे रिकामं उद्योग करतं. मनाचा स्वभावच आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलद्रम तस्याहम निग्रह मन्ने वायोरिव सुदुष्करम. अतिशय चंचलता या मनामध्ये आहे. या मनाला, या शरीराला या संध्येमध्ये अडकवून ठेवायचं आहे. वाईट कर्म, निषिद्ध कर्म करू नये म्हणून कुकर्मापासून, पापापासून वाचावं. जसे नैमित्तिक कर्म, आपण काही उत्सवही साजरे करतो ना. राम जन्मोत्सव, कृष्ण जन्मोत्सव, नृसिंह जयंती. वारकरी संप्रदायामध्ये आपण पंढरीची वारी, आषाढी, कार्तिकी, आपण सद्गुरू गंगागिरी महाराजांची पुण्यतिथी असेल, गुरु नारायणगिरी महाराजांची पुण्यतिथी, हे जे कार्यक्रम आपण साजरे करीत असतो हे एक नैमित्तिकच कर्म आहेत. तिसरे काम्यकर्म. काम्यकर्माचा त्याग करावा, कारण कर्म हे कामनांनी युक्त जर असेल तर आपली कामना पूर्ण होते, परंतु कर्म जर निष्काम असेल तर ते चित्तशुद्धीचं फल देतं. निष्काम कर्म जर केलं तर त्याद्वारे चित्त शुद्ध होतं. यज्ञसुद्धा निष्काम कर्म म्हणून जर आपण केले, कामनेतून केले, तर त्याद्वारे कामना पूर्ती होईल. पण निष्काम कर्म म्हणून जर यज्ञ केला तर यज्ञाद्वारे सुद्धा चित्तशुद्धीचं फल मिळतं. यज्ञ यागात हे कर्मकांडामध्येच येतं. पण काम्य कर्म करू नये, निष्काम कर्म करावं.
निष्काम कर्म हे भगवंताला अर्पण होत असतं, कारण तो परमात्माच निष्काम आहेत, त्याला ते प्राप्त होतं. बळीने निष्काम कर्म केलं होतं, बळीने यज्ञ केलेत ना. बळीचा यज्ञ यथार्थ यथासांग होऊ नये म्हणून देवतांनी भगवान वामनाला पाठवलं. शेवटी त्या ठिकाणी बळीचाच विजय झाला. जरी बळीला पाताळात घातलं तरी बळीच्या द्वारामध्ये द्वारपाळ बनावं लागलं भगवंताला, म्हणून तिथं बळीचाच विजय आहे. काम्य कर्माचा त्याग करावा. चौथे प्रायश्चित्य कर्म. प्रायश्चित्य कर्मामध्ये जे काही आपण कर्म केले, शास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रायश्चित्त सांगितलेले आहेत. आणि जर प्रायश्चित्त आपण केले नाही तर मग नरक यातना सांगितल्या. चुका मनुष्याकडून होत असतात, झालेल्या चुकांची पुनरुक्ती होऊ नये म्हणून प्रायश्चित्त कर्म सांगितलं. तर अशा प्रकारे सर्वात श्रेष्ठ प्रायश्चित्त, सोपं प्रायश्चित्त म्हणजे नामस्मरण आहेत. हे सुद्धा एक प्रायश्चित्त कर्मच आहेत. नामस्मरणाने सर्व पाप नष्ट होऊन जातात. इतर प्रायश्चित्ताने कदाचित काही पाप नष्ट होतील, पण नामस्मरणामध्ये एक सामर्थ्य की सगळे पाप जातात. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. श्रीमद भागवताच्या पंचमस्कंदाच्या शेवटच्या प्रसंगी भरत राहुगण संवादामध्ये भरताने राहुगणाला 28 प्रकारच्या नरकांचा उपदेश केलेला आहे. कोणकोणत्या पापकर्माचं काय काय फळ आहे, कोणकोणत्या पापकर्म करणारा मनुष्य कोणत्या कोणत्या नरकात जातो. या ठिकाणी त्या प्रसंगाचे विस्तार करण्याची काही आवश्यकता नाही आहे. परंतु हे सगळं ऐकल्यानंतर परीक्षिती भयभीत झाला. परीक्षितीने सांगितलं, एवढे भयंकर काही वेगळा मार्ग नाही काय? पापकर्म तर घडलेत, पण अशा प्रकारे भयंकर यातना न भोगता सोप्या मार्ग एखादा असेल ना प्रायश्चित्त करण्याचा. त्याला शुकाचार्यांनी सांगितलं, एक सोपा मार्ग म्हणजे तो नामचिंतनाचा मार्ग आहे. त्याकरता अजामिलाचं उदाहरण सांगितलं. पुत्राच्या लोभानं का होईना नारायण शब्द अंतकाळच्या वेळेला मुखामध्ये निघाला. अंतकाळी ज्याचे नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. कोणत्याही उद्देशाने जरी नाम घेतलं, भाव कुभाव अलख आलसहू नाम जपत मंगल दिसदसहू. तुळशीदास महाराज वर्णन करतात रामचरितमानसमध्ये. असो नसो भाव आलो तुझ्या ठाया, कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. अजामिलाचं उदाहरण. अजामिल हा उच्च कुलातील ब्राह्मण होता, परंतु एक मनुष्य तो ज्यावेळेला फुलाच्या बगीच्यामध्ये देवपूजा करता फुलं आणण्याकरता गेला, त्या बगीच्यामध्ये त्याला एक मनुष्य एका स्त्रीशी रत झालेला दिसला आणि दृष्ट्वैवा मोहंगताः, तो मोहित झाला आणि त्यांनी त्या स्त्रीला, त्या वेश्येला आपल्या घरी आणलं आणि पत्नीचे त्या वेश्येचे भांडणं झाले, पत्नीला काढून दिलं.
एक एक अनर्थ घरामध्ये अशा प्रकारे यायला लागले. कारण अजा मिल, मिल म्हणजे मिसळणे, अजा म्हणजे माया. अजामिल म्हणजे मायेत मिसळलेला जीव, मायेच्या अधीन झालेला जीव. हा जीव जेव्हा मायेच्या अधीन होतो तो अजामिल. आणि शेवटी त्याचे होणारे सर्व दुष्परिणाम त्या अजामिलाने भोगलेत. अनेक पापकर्म केले, चोऱ्या करू लागले, नाही ते कुकर्म केले. ही अजामिलाची अवस्था झाली. परंतु शेवटी एक आशेचा किरण. काही संत त्या ठिकाणी आले. हा अजामिल चोरी करण्याकरता गेलेला होता. अजामिलाची पत्नी ती वेश्या तिथं होती. कुणीतरी सांगितलं, त्या संतांनी विचारलं, आपल्या गावामध्ये कोण भक्त आहे का? आज इथं मुक्काम करायचा आहे आम्हाला. काही म्हणजे हो, हे भक्त अजामिल आहे आमच्याकडं. काही असतात कुचरवाट्यावर बसलेले गावामध्ये, प्रत्येक ठिकाणी असतं कुचरवाटा. कुचरदाना असतो ना, हरभऱ्यामध्ये असतो, मुगामध्ये, उडदामध्ये, मठामध्ये. भिजू घातलं तर तो भिजत नाही, जात्यावर दळताना त्यातून तिथून निसटतो. भाजीमध्येही शिजत नाही, तसाच पोटात जातो आणि तसाच बाहेर निघतो. कुचरदाणा. असे काही कुचरवाट्यावर बसलेले लोक असतात. अजामिलाच्या पत्नीने सांगितलं, तुम्हाला कोणी सांगितलं तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात? माझे पती तर चोरी करायला गेले, मी एक वेश्या आहेत. काही म्हणले चला अजून 4 वाजले, पुढे वेळ आहे, आपण दुसऱ्या गावाला जाऊ. परंतु त्यामध्ये जे महंत होते त्यांनी सांगितलं नाही, सज्जनाकडे आपण नेहमीच जातो, एखाद्या दुर्जनाकडे थांबलं काही बिघडलं. सज्जन तर सज्जनच असतात, पण कधी कधी दुर्जनाचं सुद्धा कल्याण केलं पाहिजे. आपण आपलं जीवन कसं करताय? आज इथंच थांबायचं आणि अजामिलाचं खायचं. शेवटी त्या स्त्रीने शिधा सामुग्री दिली, यांनी भोजन स्वयंपाक बनवला, भगवंताला नैवेद्य अर्पण केला, भोजनही केलं. तसं तिथंच झोपले. रात्री 12 वाजता जेव्हा अजामिळ आला तेव्हा ते महंत जप करीत बसले होते. त्यांनी विचार केला, आज आपण याचं अन्न खाल्लं आहे, हे दूषित अन्न खाल्लं आहे आपण, याचं कल्याण जर आपण करू शकलो नाही तर आपल्याला दोष लागू शकतो. म्हणून त्या साधूने अजामिळाला विचारलं, अजामिल आप ही हो? हाँ मैं ही हूँ. आज आपके यहाँ हमने भोजन प्रसाद लिया है और संत को भोजन खिलाना होता है तो भोजन के साथ दक्षिणा भी दी जाती है, आपसे दक्षिणा चाहिए. अजामिळाने सांगितलं, दक्षिणा? मी तुम्हाला लुटलं नाही हीच दक्षिणा समजा. तुम्ही आलेच कसे म्हणले इथं? तेवढ्यात अजामिलाची पत्नी बाहेर सांगितलं, मीच त्यांना बोलवलं होतं. अजामिल म्हणलं, ठीक आहे, तू म्हणते तर ठीक आहे. अजामिल, हमें धन दौलत नहीं चाहिए. काय हवं तुम्हाला? आपका होने वाला जो बालक है उनका नाम नारायण रखिए. माझ्या मुलाचं नाव नारायण ठेवलं तर तुम्हाला काय लाभ? सांगितलं, आमच्या इष्ट देवतेचं ते नाम आहे, आम्हाला समाधान मिळेल, तुझंही कल्याण होईल. अनेक जरी प्रायश्चित्त कर्म असतील, त्या प्रायश्चित्त कर्मामध्ये शेवटी भगवंताचं नाम कुठल्या तरी निमित्ताने घडलं, काही क्षणाचा सत्संग घडला आणि त्याचा परिणाम निश्चित अजामिलाला त्याचा लाभ झाला. मी सांगत होतो, विहित कर्म, निषिद्ध कर्म, त्या विहित कर्मामध्ये नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायश्चित्त कर्म. कर्म मार्ग हा चित्तशुद्धीकरिता आहे. चित्तामध्ये जी मलिनता आहे, मल नावाचा जो आपल्या अंतःकरणामध्ये दोष आहे, तो मल दोष घालवण्याकरिता कर्ममार्ग सांगितला. निषिद्ध कर्म करण्याची प्रवृत्ती, वाईट कर्म करण्याची प्रवृत्ती, जोपर्यंत चित्तामध्ये मलिनता आहे तोपर्यंत ही प्रवृत्ती असते.
हे एवढं मी कशा करता सांगतोय? भगवान परमात्मा सांगतात ना, अभयम सत्व संशुद्धी. सत्व संशुद्धी याचा अर्थ काय? अंतःकरणाचं शुद्धीकरण करायचं आहे, आणि अंतःकरणाचं शुद्धीकरण करण्याकरिता अशा प्रकारचे कर्म याची माहिती सांगितली. कर्म मार्गाद्वारे चित्तशुद्धीचं फल मिळतं, म्हणजे मलिनता दूर होते, आणि उपासना मार्गाद्वारे चित्ताची चंचलता नाहीशी होते. कारण चित्तामध्ये चंचलता हा एक दोष आहे, त्याला विक्षेप दोष म्हणतात. या विक्षेप दोषाचा नाश करण्याकरिता उपासना मार्ग आहेत. मग उपासना मार्गामध्ये अनेक देवदेवतांची उपासना केली जाते. पद्मपुराणामध्ये एके ठिकाणी असं वर्णन आलंय, सौराष्ट्र सेवा गणेशा वैष्णवा शक्तिपूजका मामेव प्राप्नुवन्तिह वर्षावह सागरम यथा. पद्मपुराण. सूर्य, शिव, गणेश, विष्णू आणि शक्ती या प्रमुख पंचायतन देवता मानलेल्या आहेत. यांची उपासना, मग तो कोणत्याही परंपरेचा असला तरी तो मलाच मिळतो. मग उदाहरण काय दिलं? वर्षावह सागरम यथा. जलवर्षा जेव्हा होते, आणि अनेक ठिकाणी जलवर्षा होते, मेघातून होणारी जलवर्षा, त्या जलवर्षेचं पाणी अनेक नद्यांद्वारे सागरालाच मिळतं. मग नद्या अनेक असतील, त्या प्रत्येक नद्यांची फलश्रुती वेगळी, प्रत्येक नद्यांचं वैशिष्ट्य वेगळं, प्रत्येक नद्यांची लक्षणं वेगळी, परंतु या सर्व नद्या ज्याप्रमाणे सागरात जाऊन मिळतात, त्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही देवतेची उपासना केली तरी ती मला प्राप्त होते. गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी सांगितलं, यत् करोषि यदश्नासी यज्जुहोषि ददासि यत् पश्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. जे कर्म तुम्ही मला अर्पण केलं, ते कुठले कर्म असेल ते माझ्यापर्यंत येतं. मग कुठल्याही देवतेच्या रूपाने जरी तुम्ही कर्म करत असाल, एखाद्या देवतेच्या रूपाने जरी तुम्ही उपासना करीत असाल, ती देवता वेगळी जरी मानित असाल, तरी ती उपासना, त्या उपासनेचं फल हे मलाच प्राप्त होतं. देवदेवता वेगवेगळ्या जरी भासत असतील, हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव मानले, 33 कोटी देव, चामुंडा, अष्टकोटी भैरव रे, एवढी देवता असतात का? एवढे देव आहेत का? 33 कोटी पुरत नाही. देव एवढे नाही आहेत, परमात्मा एक आहेत. एकः सद्विप्रा बहुधा वदंती. एक असणारं परम तत्व, त्याला विप्रगण विद्वान लोक अनेक पद्धतीने आपल्या समोर मांडतात, आणि ते मांडण्याचं कारण आहे रुचीनाम वैचित्र्य. प्रत्येकाच्या रुचीमध्ये भिन्न भिन्नता आहे, आणि रुचीनुसार देवता आपल्या समोर मांडली. हे फक्त हिंदू धर्मात आहेत. धन पाहिजे का? लक्ष्मीची पूजा करा, कुबेराची पूजा करा. ज्ञान पाहिजे का? सरस्वतीची पूजा करा. आरोग्य पाहिजे? धन्वंतरीची पूजा करा. सौंदर्य पाहिजे? अश्विनी कुमाराची पूजा करा. वेगवेगळ्या देवतांची पूजा का? तर आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वासना आहेत, आणि ती वासना कुठंतरी जाण्यापेक्षा परमात्म्याच्याच चरणावरती स्थिर व्हावी, आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या देवता वेगवेगळ्या रूपाने आपल्या समोर मांडल्या. वास्तविक म्हणून या ठिकाणी सांगितलं की शैव असेल, सूर्य उपासक असेल, शिव उपासक असेल, गणेश उपासक असेल, विष्णूंचा उपासक असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना जरी करणारा असल्या तरी या सर्व उपासना ज्या ह्या मला प्राप्त होतात, ह्या वेगवेगळ्या नाही आहेत. हा बुद्धीचा भ्रम आहे. त्याला कोणी राम म्हणेल, कोणी कृष्ण म्हणेल, कोणी शिव म्हणेल, कोणी देव म्हणेल, कोणी देवी म्हणेल, कोणी अल्लाह म्हणेल. त्याकरता उदाहरण सांगितलं, ज्याप्रमाणे आणि जलवर्षा होते, जलवर्षीचं पाणी वेगवेगळ्या नद्यांच्या माध्यमातून सागरालाच जाऊन मिळतं, तसं हे संप्रदाय म्हणजे नद्या आहेत, सरिता आहेत. यांची शांती सागरामध्ये आहे, त्याप्रमाणे या सर्व उपासकांची शांती माझ्यामध्येच आहे. आणि म्हणून अशा प्रकारे
विक्षेप दोष नाहीसा करण्याकरता उपासना सांगितली. या उपासनेचे मुख्य 5 प्रवाह आहेत. बाकीचे अनेक जरी असले तरी मुख्य 5 प्रवाह मानलेले आहेत. सूर्य उपासकाला सौर परंपरा म्हणतात. सौर परंपरेमध्ये सूर्य उपासक आहेत. शैव परंपरेमध्ये शिव उपासक आणि गणेश उपासक गाणपत्य परंपरेमध्ये, विष्णू उपासक वैष्णव परंपरेमध्ये, अशा 5 प्रकारच्या मुख्य परंपरा मानलेल्या आहेत. याचा उद्देश एकच आहे की उपासनेच्या माध्यमातून चित्ताची चंचलता थांबवणे. कारण चित्त इकडे तिकडे कुठंतरी जाण्यापेक्षा आपल्या इष्ट देवतेशी ते एकरूप व्हावं. आणि तिसरा आहेत आवरण दोष. ज्ञानयोग व्यवस्थिती अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती. ज्ञान मार्ग आणि ज्ञान मार्गाद्वारे आवरण नावाचा दोष जातो. मल विक्षेप आवरण असे 3 दोष आहेत. या ज्ञान मार्गाबद्दल उदाहरण जर सांगायचं असेल तर ऋषभदेवांचं उदाहरण आहे. ऋषभदेव आणि जळभरत. ऋषभदेव हे ज्ञानी परमहंस होते आणि जळभरत हा एक भक्त परमहंस आहे. ज्ञात्याची काय स्थिती असते ऋषभदेवांच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल. आता 2:30 वाजून गेलेले आहेत. बघू आपण उद्या. आजचा आपला सप्ताहाचा 5वा दिवस. नवमी आहेत ना. 5व्या दिवसाचं हे वाक्पुष्प. अजून 2 दिवस आपले आहे प्रवचनाकरता. या श्लोकामध्ये 9 लक्षणं जे भगवंतांनी सांगितलं आहे. अभयम सत्वशुद्धे ज्ञानयोग व्यवस्थित आहे. दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय तप आर्जवम अशी 9 लक्षणं सांगितलेली आहेत. त्यापैकी आपण अभय आणि सत्व संशुद्धी या 2 लक्षणांचा विचार केला आहे. पुढे ज्ञानयोग व्यवस्थिती हे या ठिकाणी सुदर्शन चॅनल्सचे चेअरमन सुरेशजी चव्हाणके उपस्थित झालेले आहेत. मी आपल्याला धन्यवाद देईल. आमचे सतीश भाऊ वाडणे त्यांच्यासोबत उपस्थित आहेत. आमचे अजित पारख शेठ उपस्थित आहेत. आमचे शिवाजी ठाकरे राजे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद. कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग. कर्म मार्गाद्वारे चित्ताची मलिनता दूर होते. उपासना मार्गाद्वारे चित्ताची चंचलता दूर होते. कारण चंचलता हा फार मोठा दोष आहे. जोपर्यंत मन हे चंचल आहे तोपर्यंत उपासना घडणार नाही, तोपर्यंत चिंतनही घडणार नाही. मल आणि विक्षेप हे 2 दोष नाहीसे झाल्यानंतर तिसरा दोष आवरण दोष आहे. आणि हा आवरण दोष जो आहे हा सद्गुरूंच्या कृपेने नाहीसा होतो. आवरण दोष स्वतःच्या प्रयत्नाने नाहीसा होत नाही. मल आणि विक्षेप हे 2 दोष आपण आपल्या स्वतःच्या प्रयत्नावर नष्ट करू शकतो, परंतु आवरण दोष स्वतः आपण नष्ट करू शकत नाही. आवरण दोष सद्गुरूंच्या कृपेनेच नष्ट होत असतो आणि म्हणून त्याकरता सद्गुरूंकडे शरणागत व्हावं लागतं. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिन. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सुद्धा संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन विद्याध्ययन केलं.
भगवंताला काय आवश्यकता होती? वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. कृष्ण तर जगद्गुरु आहेत, त्यांना कोणत्या गुरुकडे जाण्याची काय आवश्यकता आहे? परंतु यद्यदाचरते श्रेष्ठस्तत्तदेवी तरुजनः. श्रेष्ठ पुरुष ज्याप्रमाणे आचरण करतात त्याला आदर्श मानून इतर लोक वागतात. आणि म्हणून भगवंतांनी सुद्धा हा आदर्श दाखवण्याकरता संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये विद्याध्ययन केलं. मोठ्या माणसाच्या वागण्याचा बोलण्याचा परिणाम समाजावर होत असतो. तुकाराम महाराजांनी उदाहरण दिलं, अर्भ काचे साठी पंते हाती धरली पाटी तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. गुरुजी जेव्हा मुलाला शिकवतात, लहान मुलाला पहिल्या दुसरीमध्ये असणारा, मग त्याला बाराखडी येत नाही, गणित येत नाही, मग हातामध्ये पाटी घेऊन त्या मुलाला शिकवतात. गुरुजीला पाटी घेण्याची गरज नाही आहे, पण त्या मुलाकरता गुरुजी हातात पाटी घेतात. अर्भ काचे साठी पंते हाती धरली पाटी. त्याप्रमाणे संत आहे. तैसे संत जगी क्रिया करून धावती अंगी. दुसरं उदाहरण तुकाराम महाराजांनी दिलं, बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. लहान मूल जेव्हा चालायला शिकतं, आई त्या मुलाला चालायला शिकवते, त्यावेळेला आई त्या मुलाच्या चालीप्रमाणे चालते. मग आईला काय जोरात चालता येत नाही का? आईला जरी जोरात चालता येत असलं तरी आई त्या मुलाच्या चालीप्रमाणे चालते, त्या मुलाला शिकवण्याकरता. त्याप्रमाणे तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. स्वतः क्रिया करून दाखवतात, गरज नसली तरी. कारण श्रेष्ठ पुरुष जसं वागतात त्याचं अनुकरण इतर लोक करतात. म्हणून भगवान परमात्मा, भगवान कृष्ण परमात्मा, गरज असेल किंवा नसेल, परंतु जगाला आदर्श देण्याकरता संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये गुरुकुल पद्धतीचं शिक्षण घेण्याकरता गेले. 11 वर्ष गोकुळ वृंदावनामध्ये गेले. 12वं वर्ष, वयाच्या 12व्या वर्षी उपनयन संस्कार करून संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये भगवान कृष्ण परमात्मा गेले. त्या ठिकाणी समिधा, इतरांबरोबर समिधा गोळा करून हवन करू लागले, सेवा करू लागले. सगुरु मेवावि गच्छेत समित पाणीम. अशा प्रकारे मलविक्षेप हे 2 दोष आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाद्वारे नष्ट करून आवरण दोष नष्ट करण्याकरिता सद्गुरूची शरणागती पत्करणे. त्यांना प्रसन्न करणे. तद्विद्धी प्रणिपातेनं. सद्गुरूशी बोलताना सुद्धा मर्यादा असते. प्रणिपातेनं, प्रणिपात वंदन करावं, सेवा करावी, परी प्रश्नेनं सेवा, मग प्रश्न विचारावा. मग ते काय करतात? उपदेक्षन्ते ते ज्ञानम. ज्ञानी तत्वदर्शन. मग ते तत्वदर्शन, तत्वज्ञान आपल्याला सांगतात. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. तनु मनु जीवे चरणासी लागावे. तन मन जीव समर्पित करून अगर्वता करावी, गर्व अभिमानाचा त्याग करून दास्य सकळ, दास्यत्व स्वीकारायचं. मग जे तुम्ही विचाराल ते सांगतील, त्यांची प्रसन्नता मिळवावी. केवळ ज्ञान प्राप्त करणं महत्त्वाचं नाही आहे. कर्णाने विद्या प्राप्त केली पण फलद्रूप झाली नाही, कारण गुरु कृपा कर्णाला संपादन करता आली नाही. ज्ञान प्राप्त केलं पण गुरुकृपा संपादन करता आली नाही, मग कर्णाचं ज्ञान शेवटी उपयोगी आलं नाही. गुरुकृपेतून ज्ञान प्राप्त व्हावं, हे कशा करता? आवरण दोष नाहीसा करण्याकरता. म्हणून त्याकरता भगवान सांगतात ज्ञानयोग व्यवस्थिती. अभयम सत्वसंशुद्धी, तिसरं ज्ञानयोग व्यवस्थिती, ही तिसरं लक्षण आहे. हे दैवी संपदा आहेत. दैवी संपदा आणि आसुरी संपदा हे 2 विभाग या अध्यायामध्ये आणि भगवंतांनी केलेले आहेत. त्यापैकी दैवी संपदेचे उदाहरण आपण पाहत आहोत. त्यामध्ये अभय, सत्वसंशुद्धी आणि ज्ञानयोग व्यवस्थिती, ज्ञानयोग व्यवस्थिती या लक्षणाचा आपण विचार करतोय.
याकरता साधक अवस्था असावी, जिज्ञासा असावी आणि त्याकरता आपल्या क्षमतेनुसार सद्गुरूंची कृपा आपण आकलन करू शकतो. जसं जलवर्ष आहेत, मेघ जलवर्षा जरी करीत असेल, खडकावर जर पाऊस पडला तर तिथं बीजाला अंकुर निर्माण होणार नाही, त्याकरता माती पाहिजे. तशी आपली भूमी, आपल्या हृदयरूपी भूमी तशी पाहिजे, तेव्हा सद्गुरूचा जो मंत्र आहे तो अंकुरित होईल. सद्गुरूची कृपा अंकुरित होण्याकरता आपल्या अंतःकरणाची सुद्धा तशी अवस्था असावी लागते. आणि म्हणून आपल्या चित्ताच्या स्थितीनुसार 4 प्रकार साधकाचे या ठिकाणी पाडले. मृदू साधक, मध्य साधक, अधिमात्र साधक आणि अधिमात्र तम साधक. हे साधकाचे जे 4 प्रकार या ठिकाणी सांगितले, तर उद्या बघू. आता वेळ बराच झालेला आहे. राहिलेलं चिंतन 2 दिवसामध्ये आपल्याला यथामती यथा अवकाश पूर्ण करायचा आहे. सद्गुरू योगराज गंगागिरी महाराज, गुरुवर्य सद्गुरू श्री नारायणगिरी महाराज यांच्या कृपेने यावर्षी या कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून साध्या पद्धतीने आपण आपला हा सप्ताह पार पाडित आहोत. सद्गुरू योगराज गंगागिरी महाराजांच्याच प्रेरणेतून सुरुवात झालेली या सप्ताहाची आणि आज हा सप्ताह बेटामध्येच गंगागिरी महाराजांच्या सान्निध्यातच आपण करीत आहोत.